बाई वैशू वैशू इकडे मी काय ये इकडं शोधलं तुला. काय करते इकडं? काय करते अगं? पाठीमाग बघत होती, माणसं कामाला आहेत ना. अजून झालं नाही का तुझं शेतातलं काम? गहू नाही ना, तेच चाललंय. मी भांडे घासायला आले होते, भांडे घासून म्हणलं तिकडे जाऊन या पटकन. पोरगी कुठे आहे तुझी लाडकी? कॉलेज सोडून कुठे जाईन आता? होय कॉलेजच करते का? मग आता काय करायचंय? नोकरी बिकरी लागल ना आता. तू पेमेंट घेणार? बाई मला माझ्या नवऱ्याच लय होतंय, हे वावरातलं लय होतंय, पोरीचं काय घेऊ आता? तुला माहितीये का तुझी पोरगी काय करते? काय करते? रोज एका पोरासोबत बोलत असते, रोज एका पोराच्या गळ्यात हात टाकून फिरत असते, रोज एका पोरासोबत कॅटबरी खात असते. खरं म्हणते काय? अगं माझं रस्त्याला घर आहे, बघून बघून डोळं माझं ना आंधळ व्हायची वेळ आली बघ. बाई खरं म्हणते काय? शुनी मला टेन्शन आलं बाई, तू तास तू सांगितलं. माझी लय जवळची मैत्रीण नाही बघ, म्हणून मी तुला सांगते. तू कसं शेतीत काम करते, घरातलं बघते, ते नवरा तुझा तिकडं एवढं मोठं उद्यावर. हा काय करू बाई, मला तू एकटी काय करणार? ते तिकडे मुंबईला. तुला माहित नाही किती कडक आहे. तिच्या कॉलेजसाठी मला इथं ठेवले आणि रानातले कामासाठी इकडे ठेवलेले. नाही तर काय मला काय त्यांच्या संग मुंबईला जाता येत नव्हतं का? मग आता काय करते? आता काय करू, मला काहीच कळा ना बाई, डोकं चाला ना आता. बाई खरं म्हणते तू? एक आयडिया. काय? मी तुला सांगू का? थांब. हा एक काम करते का? काय काय? तुझी ओळख आहे ना सगळीकडं? हो आहे की सगळीकडे. हो. मग एखादा वॉचमॅन भेटेन का आपल्याला? हा चांगला पाहिजे ना. पण मला थोडं काही देशील का? मग मी बघायला माझं 1-2 दिवस जाईल ना. बाई तुला पाहिजे तेवढे पैसे देईन ग बाई. काय पोतावर देते खावाला पैसे? अगं पोतभर रे, माझ्याकडे आहे का पोतभर? आता तूच म्हणते पाहिजे ते द्यायची. अगं बाई तुला पैसे बिशे देते, म्हणजे तुला हिंडायला फिरायला पैसे बिशे देते, खर्चायला देते बाई. तू खायला पियाला एवढं सगळं ऊन आहे. परत नंतर थम्सअप बिमसाप कुठं म्हणा, ज्यूस बीस काय ते अगं बाई ऊसाचा सगळं रस बीस. सगळं मी पाचते तुला उसाचा रस तिथं नेऊन. 1 ग्लास काय 10 ग्लास पे. पण नाही का एक काम कर, नाही का एक वॉचमॅन बघ. होय होय. आणि चांगला बघ जरा, की तिच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे त्यांनी. चांगला बघते बघा असं ना काय, म्हणजे नाही का हल्लाच नाही पाहिजे तुमच्या घरनं बघ. आमच्या घरनं नाही, म्हणजे गेटवरनं अगं पुरीच्या मागणं पण आणि गेटवरनं पण हा. हल्ला. असं बघते म्हणजे मग काय? तिच्यावर असं डोळ्यात तेल घालून असं लक्ष दिलं पाहिजे त्यांनी. डोळ्यात तेल घालून कसं लक्ष देईल ग? अगं म्हणजे बाई तिला असं एकटीला सोडायचंच नाही असं. हा का? हा. बरं मी काय म्हणते, मग आता आहे का काय? अगं काय लुबऱ्यावानी करती नसती, नुसतं म्हणूस तर दमे. हेच मला पटत नाही बघ. काय उसनं नाही आलं तरी तुझं आता काय लागत तुला उसनं? आता ना काय रे दे ना मला पाठीभर लोणचं घालायचंय. अवघडच आहे ग बाईचं. का? लगेच अजून काम नाही केलं तरच मागायला सुरुवात झाली तुझी. बाय बाय, म्हणजे मी काय मागत तरी दिसते का ग तुला? नाही नाही नाही, तू चांगली आहे ग. तुला कोण म्हणलं मागेत्री म्हणून? तू चल तुला मी काय देते. चल चल बघ. कधी काम भेटते काय मी तो 4 दिवस झाले काही काम नाही काय नाही. ATM ला होतो वॉचमन, तिथं कोणी दरोडा टाकला, माझ्यावरच नाव आलं. ते म्हणी तोच ATM फोडलं. अरे काय येड्यागत बडबड करतोय? घरी गेलती मी. घरी हा कशाला? होतं असंच एक काम. हा बरं लागलं का तुला? काम हुडकत होता? नाही ना, ते कोणतरी ATM फोडून नेलं एटीएम फोडून नेलं? आणि माझ्यावरच नाव आलं. ते म्हणी तोच ATM फोडला असं म्हणी. त्याच्यात जवळपास 30 लाख रुपये होते. बाई बाई बाई, मग आता तुझं खाण्यापिण्याचं लय वांद होत असं. 2 वर्ष मी ते ATM ला वॉचमन होतो. 2 वर्ष. हा? एवढा विश्वास होता लोकांचा माझ्यावर, पण कोणतरी तिथं झक मारली आणि ते नाव माझ्यावर आलं, माहिती का? बरं असं एक मी तुला काम देते. नाही नाही, ATMचं नको मला काम. पैसे कमी भेटले तरी जमन, पण नको, पैशाला राखण नाही राहू शकत मी. अरे तो ऐकून तर घे माझं. एक काम आहे, करशील का? कशाचं? मी हे बघ, तो शाळ्या काय मी राखणार नाही. तू म्हणशील शाळ्या मागं जाईन, जाणारा मागं जाईन, ते काय जमणार नाही मला. कळलं का? शेळ्याचं आणि मेंढ्याचं नाही रे बाबा. काय नाही, मी 4-5 दिवस असं झोपून काढीन, पण मला कोणत्या ना फंद्यात नको अडकू. आणि तू त्यातून बाहेर ये. मी काय म्हणते, तुला 20,000चं काम देते. 20,000चं. 20 हा महिन्याला का? महिन्याला. 6 महिन्याला? अरे महिन्याला. आणि त्यातलं म्हणजे काय करायचं? 700 म्हणजे 750 रुपये रोज पडतोय मला. हा. आणि मग त्यातलं काय करायचं, तू 500 तुला ठेवायचं आणि बाकीचं मला द्यायचं 250 रुपये. जमतंय का? म्हणजे मला मग 15,000 रुपये पगार झाला. मग 15,000 का लय झालं का सांग बर? तुला ह्याच्या आधी किती पेमेंट होतं? 10-12
हा, मग किती फायदा होते? 3,000चा फायदा पण होते. काम किती आहे, लय काम असन. मी हे बघ, मला ते जमणार नाही बरं का असं राम राम नमस्कार करायला, ते करणार नाही मी. अरे ती नाही करायचं, काय करायचं सांगू का? गाड्या नाही मी सोडणार, पार्किंगला लावणार नाही गाड्या. आंघोळ घालतील ते लोक गाड्या लय ए केले. देवा, येडाचा बाजार. अरे एका पोरीवर लक्ष ठेवायचं. पोरीवर मला ते नाप नाही बरं का तसला. मी कोणत्या पोरीच्या माग जाणार नाही. हा म्हणजे लोक काय म्हणते, संशय घेते माझ्यावर. पोरी माग हिंडत. येड्या मुर्द्या, मी काय सांगते, माझं डोकं तो ना मेंटल केलं. मेंटल वॉचमॅन की करायचे तुला? वॉचमॅन की कुठं मेंटल हॉस्पिटलला? आय 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 रे देवा, मला हे जण ऍडव्हान्स पटणार नाही बाबा. आता 2,500 रुपये घेऊन मला महिन्याचं ना माझं डोकंच खायची वेळ आहे. कुठं आहे काम मग? ती पिन देते म्हणली तरी मला 5,000 काय? आणि ह्याचा 2,500, म्हणजे मला पण 7,500 महिन्याला पेमेंट पडलं आणि ह्याला. हा बरं जाऊ दे, मी काय म्हणते, तू चल पहिलं. तुला त्या मालकिनीला बोलवून घेऊ का? कुठं म्हणजे ते ज्याच्यात कामाला राहणार आहे त्या मालकिनीला बोलवून घेऊ का? म्हणजे ती पोरगी हे आहे का, म्हणजे येडी आहे का, मेंटल आहे का ती? म्हणजे तिच्यावर लक्ष ठेवायचं. हान मला ही धर, हान हान माझ्या डोक्यात, हान येडाचा बाजार. मग तुम्हीच म्हणे ना. अरे 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 थांब, तू का बस. तू काम करणार नाही होय म्हण. काय करायचं मला काम? आता बोलली असते पण नको बोलाय. होय म्हण नसतं तू. बरं 15,000 मला. हा होय म्हण. होय म्हणला ना? 5,000 रुपये तुला आणि मला 15. हा होय झालं ना? हा डन ना? हा डन डन डन. थांब रे. हॅलो. येस मॅडम. हॅलो. हा अगं वैशा, ऐक ना, तू ना गावात ये, गावात. हा ती मराठी शाळा आहे ना, तिथे ये. हा बघितले ये पटकन. ती तरी इकडे लोक खायला लागले. काय तू ये. अगं चांगलं वॉचमॅन आहे. नाही नाही खरंच लय भारी काम करतोय. हा ये लवकर. आता होय म्हणल्या शब्दाला पलटी मारायची नाही काय? अरे देवा. सुवास. येस येस मॅडम. अरे ही तर येस मॅडम नाही करायचं. मग झोपतोय कशाला? ते सवय लागली ना. गोळ्या घेत जा ना मग. कशाच्या? ती बिन झोप लागायच्या. झोप नाही, मला गोळ्या नाही चालू, ते सवय असती. मला वाटतं माझं 5,000 मला भेटायचं नाही तर मी कसं जगायचं जीवन? ह्याचं 5 त्याचं 5. कुठे ड्युटी, कुठे ती पोरगी? पोरगी का? होई नाही पोरगी ती. नाही 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 चांगले मस्त. बर. हा पण चांगली का दिसायला? तुला काय करायचंय? पैसे भेटू दे ना फक्त बर. तुला. हा. हा कुठे जायचं? चला. येते का नाही? का रात्री नाही नाही येते ती. बरं चल आपण ना येतच असेल ती बाहेर जाऊ. चल. हा पोरगी भारी ना. अरे बाबा तू काय पैसे पाहिजे का तुला? तर पोरीच काय करायचंय? कुठे गेली काय माहिती? मराठी शाळा म्हणली, मराठी शाळेपाशी आले पण मला कमी दिसा ना बाई. ते बघ मी कवाची शोधते का तुला? आखी मराठी शाळा पालती घातली म्या. बरं जाऊ दे, तू तर का शाळेत गेलती का? आता जाऊन बघून आली ना? हा ना. हा बरं झालं. यांच्यावर लक्ष ठेवायचं का? काय असे लक्ष माझ्यावर नाही ठेवायचंय, त्यांच्या मुलीवर. मुलीवर? हा बरं आता तू बोलून घ्यायच्याशी बघ. बघितलाय चांगला वॉचमॅन आहे. दिसतोय 5 चांगलं. वर्षाचा मला अनुभव आहे. 5 वर्षाचा. नक्की. मी ज्या ठिकाणी कामाला होतो, वॉचमनगिरी केली, त्या घरात एक मुंगी सुद्धा आत जाऊन दिली गेट मधून. बघ मुंगी मुंगी बघ किती बे- एक्सपिरियन्स आहे. मुंगी दिसली का लगेच काठी. मुंगी दिसली का काठी. हा असं आहे काय? चोराचा आता विषय लांब लांबचा राहिला. पहिले कुठं कुठं काम केलेलं आहे? मी आता एटीएम मध्ये होतो. हा मग तिथून का काढलं? नाही काढलं नाही, मलाच त्यांनी कामावरून काढलं. हा ना. एकदा आहे ना उंदीर आहे ना नोटा खात होता एटीएम मधल्या. मी एटीएम खोललं, हा नोटा आहे ना फाटलेल्या बाहेर काढल्या, उंदराला मारलं आणि मग फेकून दिला उंदराला बाहेर. हा ती मागच्या आपली एटीएम ची चोरी झाली, ती कुणा झाली काय? तुम्ही ती- नव्हते का तिथं? मीच होतो. मी तेच सांगतोय, तिथं होतो मी. पण मी नव्हते चोरले पैसे, ते कोणतरी दरोडा टाकला, हा. चोर होते आणि ते माझ्यावर नाव आलं. हा का? अरे गप, ती काही सांगते त्यामुळे चांगलं मी का- काम करतो चांगलं. हा. तिकडं काही का असा ना, पहिले काही का करा ना, मला काही घेणं देणं नाहीये, पण माझी इथं चांगलं काम करायचंय. जमल ना लग्न झालेलं आहे का? माझं? हा 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 लग्न झालं झालंय झालं का? झालं झालं. अरे मिनिट अगं कशाच झालं. झालं पण बायको सोडून गेली. लग्न नसलं झालं तर मग माझी इथं काम नाही काम भेटणार. झालं. झालंय, अरे झालंय. दुसरं केलं मी, तुला नाही माहिती. चालेय का? पोरग आहे मालिक. हा ना आहे ना, नक्की आहे ना? 7 महिन्याचं. हो. बरं झालं बाई, मग 7 काय टेन्शनच महिन्याचं. नाही. हा मग काय सांभाळते टेन्शनच बायको नाही. मी. हा ना. मग भारी. आणि पगार? पगार काय तुम्हाला द्यायचा का? आम्ही अगं माणूस
कुठून आणला का धरून तू? अगं चांगलं तुझ्या फायद्यासाठी आणली, तुझ्या पोरीत, नाही तर तुझी पोरगी तुझ्या ताब्यात राहणार नाही. की तू हे कायच करताय? ते आता झाले ना जॉब सुरू, त्याचा जॉब सुरू झाला ना, मग ते काय विषयच नाही. हाचा कोणता जॉब आहे बाई? पोरगी सांभाळायचा जॉब दिलाय अगं, मी. तुझी पोरगी बरं, घरच्या बाहेर जाणारच पोरगी नाही. किती महिन्याची आहे? किती महिन्याची? हा 22 ते वर्षाचे. पण नाही 22 सांगितलं का? 22 वर्षाचे. काय करायचंय तुला? बरं. तुला फक्त तिथं गेटवर तुला फक्त थांबायचंय. आहे ना एक लक्ष काम करायचंय. ठेवायचं का? हा. लक्ष ठेवायचं. म्हणजे मला काय म्हणायचं ऐका ना मॅडम, म्हणजे ती जिकडे जाईन तिकडे माग फिरायचं का? नाही नाही नाही. नाही बरोबर त्याचं बरोबर आहे. ती कुठेही गेली, कुठेही जाऊ दे, तिच्या मागच थांबायचं. कुठे पण? कुठं पण जाऊ दे. ती कुठं घुसन मग मी घुसूक माग तिच्या. अरे कस काय कुठं घुसन? ती काय उंदीर आहे का मांजर आहे घुसायला? अगं ती बाथरूम मध्ये पण जायला इडे, तसं काय बोल. नाही जात ग. त्याला तिला एवढी अक्कल नाही का ती बाहेर थांबवण ना त्याला. तू कशी इडे? काय तू सांग बाथरूमचं तेवढं, काय दोन म्हणते? सांग बाथरूमचं? त्या ठिकाणी जायचं नाही फक्त. हा. तिच्या मला मागं. मला लागल्यावर तू तुझा जाऊ शकतोस. मग मी बाहेर बसतो काय? देवा. तू काम करा, व्यवस्थित काम करा. तुला पैसे पाहिजे ना? आणि तुला कामाची गरज आहे का नाही? मग हागू नको का मी? तू हा अरे बाबा तू हाग घमीला भर हाग, आमचं काही म्हणणं नाहीये. हा. पण तू तुझा सेपरेट जाऊन हाग, तिच्या मागे नको जाऊ. हा. सेपरेटच बसतो मी. हा. मी काय घरी काय माझ्या घरच्याला घेऊन बसतो का? असं नाही, सेपरेटच बसतो माणूस. बरं ठीक आहे, चला ड्युटी आजपासून सुरू झाली का मग? हा आता चला दाखवू यांना अरे आपलं gate. ऍडव्हान्स द्या ना. ऍडव्हान्स आहे ना तुला? तुझ्याकडे गुगल पे फोन पे आहे ना? हा. त्याच्यावर टाकून देते. मला नंबर दे. दोन आयफोन आहे आपल्याकडे. हा बापरे बाप. दोन तुझा नंबर दे मला आणि त्याच्यावर बरं, मी चला लगेच मग ऑनलाईन एकदा- एक काम कर, डायरेक्ट घरीच चल. बरं पोरगी बघू हा एकदा. पोरगी दाखवून देते तुला आणि ड्युटी लावून देते तुझी. बरं. आणि तुला ऍडव्हान्स टाकून देते. बरं चला. चल. आणि ठरल्याप्रमाणे मला 5,000 द्यायचा देतो मी, प्रत्येक महिन्याला देतो. प्रत्येक महिन्याने. आता ऍडव्हान्स घेतलेले काय चाललंय? हा त्याला म्हणलं काम व्यवस्थित करायचं. चल. पोरीला काहीतरी घे ना, गोळ्या चालू आहे. गोवा ए माय पुरीला गोळ्या पिळ्या. नाही का? अरे परमेश्वर. काय करते दीदी? काय नाही अभ्यास. येस मॅडम, है आजपासून तुमच्या सेवेत मी हजर आहे. या का मम्मी? ए बाबा व्यायाम करायला नाही आणला. मॅडम बसा. हे काय उचलून आणले? मॅडम बसा 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 बसा. उचलून आणायला ते काय पिळणं बिळणं काय उचलून आणायला? मला तेच दिसायला लागले मम्मी. आय एम वॉचमॅन. आय एम वॉचमॅन. वॉचमन. हा. आता तू कशाला इकडे आणले? अगं काय गरज आहे? आमचा एकच पक्ष, फक्त तुझ्यावर लक्ष. माझ्यावर लक्ष? अगं दीदी ऐक नाही का, ते तुला काय होतंय, पोरं बिरा परेशान करतात ना, म्हणून मग ते वॉचमॅन ठेवलाय तुला लक्ष द्यायला. आणि तुला कोणी सांगितलं मला पोर परेशान करतात? आणि हे जे करेल तुला परेशान त्याला हानीन काढून मी वाहन. हे बाई काय तमाशा? मी तुला कामाला आणलंय का काय करायला आणलंय? हा जा, तुला काम आहे ना? हा जा. ह्या काय करत होते इथं? ती माझी मैत्रीण आहे, ती माझ्यासोबत आलती. ती दिसते मला 24 तास तुला चिटकलेली असते ती. मग पुढची टाकली म्हणून काय झालं? ऐ, हे काय कशाला आणली या माणसाला बरं? कामाला आलंय, तुझं काम चालू ठेव. माझं हा ड्युटी कंटिन्यू. हा ड्युटी कंटिन्यू चालू झाली पाहिजे ना. ऍडव्हान्स टाकून द्या. अरे बाबा टाकते ना भुताळ्या. हा, 10 टाका 10. अरे टाकते रे बाबा, तू तुझी ड्युटी चालू कर. येस मॅडम. काय येस बिग बॉस. काय काय जा जा. कोणाची ग बाई? मॅडम बस. हे बघ तू वॉचमॅन आहेस ना? हा. तर जा मग गेटवर काम कर, मी जरा अभ्यास कर. नाही मी घराचा वॉचमन नाहीये, मी तुझा वॉचमन आहे. तू जिथं जिथं फिरशील मी तिथे तिथं तुझ्या मागे येणार आहे. एक मिनिट, काय संबंध माझ्या माग मागे यायचा? मला तुझ्या मम्मीनं सांगितलेलं आहे तुझ्यावर लक्ष ठेवायचं. 20,000 रुपये सुद्धा कबूल केले. अरे काय हे? हा. हे बघ डोक्याला डोकं नको लावू माझ्या, समजलं ना? मी खरंच अभ्यास करते, जातो आपला. डोक्याला डोकं लावायचं का? अरे ए मूर्ख, मग काय कळतं का तुला? काय करतोयस? तुम्हीच म्हणल्या डोक्याला डोकं लावायचं. वॉचमॅन आहेस ना तू, त्यासारखंच राहा. बर. तुमचं नाव काय आहे? पूर्वा. वा काय दुर्वा? काय? दुर्वा मला म्हणली का दुर्वा? अरे बावट, पूर्वा. अच्छा पूर्व हा पश्चिम. अच्छा पूर्वा. अरे नाव आहे माझं पूर्वा बावटा. बर भारी. बर जा तू इथून. बरं मला नाही मी तर कुठंच नाही जाणार.
मीच चालले मग तू नाही 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 मीच चालले. मॅडम मॅडम थांबा. अहो ड्युटी आहे मला, तुमच्या मागच येणार आहे मी. दे इकडं वही, कुठे वही? चला चला. अरे खुर्ची, तुम्हाला बसायचं का? बसा बस. अरे खुर्ची. तुम्हाला उचलू का? नाही नाही तुम्हाला नको. हा चला 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 चला. अरे कुठं काय? जायचं तुम्हाला मॅडम? कुठं जायचं? कुठं जायचं? चला. मी तिथं सावलीत बसते. बरं बरं. मॅडम 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 इथं इथं. अयो, सावली आली सावली. हा हा. बसा तुम्ही. अरे उठ बावट. हा मी तुम्ही. कुठं खाली बसू का? हा, तुम्ही बसा, तुम्ही बसा. हा स्टँड अप स्टँड अप काय? स्टँड अप. अरे सीट डाऊन बोलतो त्याला. हा 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 ते हा बसायला काय म्हणते स्टँड अप ना आपलं. Sit down. सिट डाऊन सिट डाऊन. अरे काही शिकलाय की नाही? काही अनपड आहे रे तू. हा बरं मी काय मदत करू? तू काहीच मदत नको करू. माझ्या डोक्याची ना अशी पण मंडई झालेली. आता मी जरा बाहेर जाते म्हणजे मी शांत राहील. हे काय बुजगावून आणून ठेवले माझ्या म्हणावं काय माहिती. काय 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 बोलल्या? काय नाही. बर चल. चल, तू चल. काय? चल कुठं कुठं चल? कुठं जायचं तू म्हणली ना. नाही नाही ऐका तुम्ही नाही तर लक्ष द्या कारण की कोणी पण चोर बीर घुसत घरात तू बरं का कुठं आपल्या. मला थोडं बाहेर जायचंय. मग आपल्या गाडीत चला ना. गाडी. ठीक आहे. बघितली नाही का तुम्ही मॅडम? ही इकडे इकडे इकडं. अरे हा मी तरी विचार करते मगाच पासून मी आमची गाडी बघितली पण ही दुसरी आलेली गाडी बघितली नाही. माझी ना ती गाडी. तुझी आहे? 2 आयफोन पण आहे आपल्याकडे. हे बघ अरे बापरे. 2 आयफोन. चला तुम्हाला एक लागतो का? कोणता घेता? नको एक घ्या ना. नको नको मला का? नको. राहू द्या नंतर देईन मी. होय रे चांगलाच आमिर दिसतोय तू. मग असली काम का करतो? नाही 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 श्रीमंत नाही मी. म्हणजे आहे श्रीमंत पण तेवढे कष्ट केलेत. का चोरी मारे केलेत? कोण? नाही नाही हो मॅडम आज काय बोलता. तेवढे कष्ट केलेत. मी तुम्हाला सांगतो मी लहानपणापासून हे काम करतोय. चोरायचं. वॉचमन वॉचमन. बरोबर. हा मग पैसा कमावला, कष्ट केले, खूप काही कमवलं. पण कसं आहे आता सवय लागली ना या कामाची. दुसरं काम जमत नाही मला कोणतंच. बरं बरे दे मग लक्ष मी जाऊन येते बाहेर. चला. अरे कुठं नाही चला? नाही तुमच्यावरच लक्ष ठेवायचं सांगितलंय मॅडम. मी कुठंच जाऊ शकत नाही तुम्हाला सोडून. अरे मला जायचंय रे बाबा. कुठं? बाहेर जायचं माझ्या माग माग. चला ना मग चला बाहेर जायचं ना. मी येतो ना. कसं सांगू आता? अरे थोडं समजून घे ना लेडीजचा प्रॉब्लेम. हा हा लेडीजचा प्रॉब्लेम बरोबर आहे. पोरं येड्यावणी करतात रस्त्याने गेल्यावर. कुत्रे माग लागत आहेत पोरीच्या. त्याच्यामुळे काय दंडुकाचे आपल्याकडं एका फटक्यात हा कोणी आडा आलं तर. अरे तू मला मारशील रे बाबा. नाही. अरे मला ना बाथरूमला जायचंय. चला चला काय? बाथरूम. हे काय म्हणताय का रे तू जरा डोक्यात? कसं? आता बाथरूम मध्ये सोबत येणार आहेस का? नाही नाही आज का शिलव मॅडम मी एवढा येडाय का हो? हा मी बाहेर थांबतो ना. अरे काय चला. मूर्खाचं बाजार. बाहेर बाहेर काय सांगता येत नाही. लय अवघड झालंय. हा बाहेरून एखादी दारोडे लावून घेतलं मग काय करायचं? तू येऊ नको माझ्या मागे. मला जाऊन दे यार. नाही 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 नाही, चला, नाही, चला, मला चला. जाऊन दे. हो नाही हो मॅडम मी तुम्हाला कुठंच नाही सोडणार हो. अरे काय आता आत येतो का? नाही नाही इथं थांबतो ना. जा ना बाहेर थांब ना. हा इथं जे बाहेरच आहे, मी आत नाही येत. जा जा. अरे जा बाहेर थांब. हा, तू जा ना तुझा. काय म्हणते? लवकर या. आवरलं का? अरे थांब ना. लवकर या नाहीतर कुणी खिडकीतून येईन बघा तुम्हाला ओढून. जर दम देत नाही. हा, चल. ओके ओके ना. ओके. तू काय माझा सासरा आहे का रे? नाही मग ओके ओके झालं ना काम? ए बावट ग बस. आणि हे बघ तुला मी आता प्रेमाने सांगते असं ना कुठं पण मागे मागे यायचं नाही. जर असतं लेडीज प्रायव्हसी. बर मी आत नाही आलो ना हो. मी बाहेर येऊ शकतो. मी हे तुमचा बॉडीगार्ड आहे पर्सनल असिस्टंट. कुठून आणले? 24 तास. चल कुठं हा, चल बावट. चल चल आता कुठं जायचं मॅडम? ए बरं जा तू आता बाहेर जरा मला झोपून दे. आराम करून दे बाबा. मी पण करतो ना काय? आराम. इथं बसतो ना. अरे मला झोपायचंय. झोपत मग. अरे मग तू काय करतो इथं? मी गाणं गाऊ का अंगाई घेत? बरं एक काम करतो मी खुर्ची टाकून बसतो थांबा. अरे बाबा बस ना बाहेर जाऊन. हा झोपा तुम्ही. तू ऐकणारच नाही का माणसाचं? काय जा ना बाहेर जाऊन झोप ना. झोपले का? बस सॉरी. झोपेत बोलता का तुम्ही? अरे देवा. ए बस बाबा तुझ्या पुढे हात टेकले. अहो मॅडम चुकलं झोपा तुम्ही. झोपा बिनधास्त झोपा. हा काय लागलं तर सांगा झोपीत बरं का.
अरे झोपून दे ना, बोलतच राहिले बरं इथं इथं बस तुम्ही. कारण आहे ना तुमचा चेहरा महत्वाचा आहे. तुम्ही एवढ्या भारी दिसायला हा कोणी काही टाकलं तोंडावर मग काय करायचं? केस कापून नेले तुमचे मग हा सगळी काळजी घ्यावं लागत. अरे तोंड बंद कर ना. बरं बरं झोपा झोपा झोपा. अरे काय ते मच्छर मच्छर होता. कुठं? इथं इथं बसला होता. तू काय बावळटे करायचं जरा डोक्यात? काय? हा? मला हात कसं काय लावला तू? तुला अशी दिन ना ठेवून मच्छर बसला होता. मच्छर बसला होता खोटारडा कुठला? हा नाही का इथं इथं बसला होता. अशी दिन ना कानाखाली. माझं कामच नाही. माझ्या तोंडावर बसला ना मच्छर, तुझ्या बसला का? तू मला हात कसा काय लावला? माझ्या तोंडापेक्षा मला तुमच्या तोंडाची किंमत जास्त आहे. कारण मला तुम्हाला सांभाळण्याचाच पगार भेटतो, तुमची काळजी घेण्याचा पगार भेटतो. कळलं? तुला ना कामावरूनच काम. कोण? नाही नाही तुम्ही मला कामाला लावलेलंच नाहीये, मला तुमच्या मम्मीला लावलंय. हा तू माझ्या मम्मीला सांग, तुम्हाला काढायला होते. अहो कानात मळ झालं. थांबावर मळ काढ. काय ह्याच्यासाठी ठेवलंय का माझ्याने तुम्हाला? तुमच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावं लागेल मला. उद्या जर तुमच्या मम्मीने सांगितलं नाकातला मेकूड काढा तरी मी काढू शकतो. हा हसू नका, माझं काम नसते. लेच घाणेरडं आहे बाबा तू. चिपडे चिपडे डोळ्यात थांबा. बाबा रे जा बाबा, तू जा ना रे, जा बाहेर. पुढं मी जाऊ शकत नाही हो. मला मम्मी कामावरून काढून टाकीन. पण तुम्हाला काही का आणायचं का? हा मला खायला आणायचंय. काय? मला ना बिस्किट आणून दे बरं. बरं मी सांगतो माझ्या असिस्टंटला कॉल करतो. अरे तू जर आणलंस ना तर मला चव लागल तो. नाही मी तुम्हाला सोडून गेलो, इथं कुणी आलं तुमच्या सोबत काही झालं मग किती कोणत्या भावात जाईल? माझा एक असिस्टंट आहे बाहेर, जो भावात बहिणीत नाही जाणार रे. मी घरातच बसलीये. आई माझ्यासाठी ना मस्त असं बिस्किट आण, मस्त आपण दोघांना चहात बुडू बुडू खाऊ. थांब थांब अरे नको. मी माझ्या असिस्टंटला कॉल करतो. हॅलो ऐक रे, ए बिस्किट पुढे आण 5. बस? हा तुला मी लोकेशन सेंड करतो, तिथं पोहोच कर. कळलं? हा टायमावर ये, नाही तर पगार देणार नाही. कळलं का? हा पगार? अरे तू इथं वॉचमॅनची काम करताना तिकडे लोकांना पगार देतोय होय? मग माझ्या हाताखाली सुद्धा एक जण आहे, म्हणजे भरारी भरारी पथक येते. म्हणजे हे गावातले आसपासचे जे काम असतात ना, दूध, किराणा, भाजीपाला, मेडिकल, हे एक आणण्यासाठी ना माझ्याकडे एक माणूस आहे, त्याला सुद्धा 5,000 रुपये पगार चालू आहे. तुम्ही हे बघा, काही अडचण येऊ द्या तुम्हाला, तेवढी मी तुमची काळजी घेईल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा बाई यो वॉचमॅन असून माझी एवढी काळजी घ्यायला लागलाय. नवरा झाला तर मग तर किती काळजी घेईल हा माझी. माझं काही बाहेर लपडं बिपडं नव्हतं आणि माझ्या आईला माझ्यावर संशय आला काय न करता. आता ना मी ह्यालाच पटवते. काय झालं? माझं काही चुकलं का? नाही नाही तुझं काही नाही चुकलं. अगो बाबू काय केलं तुम्ही आता? डोळ्यात काही गेलं का? बघू द्या. काय झालं? काही डोळ्यात गेलं का? अरे डोळ्यात नाही गेलं माझ्या. मग? होय रे, तुला एक विचारू का? काय? तुझं लग्न झालंय का? नाही 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 झालं? नाही अजिबात नाही झालं. अजिबात थोडं पण नाही झालं. थोडं पण कसं? व्यवस्थित पण नाही झालं. अरे एवढी लग्न होत असते काय? अग अग बाबो, लय धडधड लयली छातीत. तुम्ही डोळे झाडून राहिलेत मला. काय मनात काय तुमच्या? ओय ना, हा मला ना तुम्ही खूप आवडता. हा थँक्यू. ते आनंद झाला ना. आनंद माझ्या पोटामध्ये मायना मायना. ते तुम्ही म्हणता मला मी असं येड्यासारखं कम करतो, काही नाही बरं का, मी हुशार आहे. पण ते काय झालं, पहिल्यांदा एक मुलगी मला असं बोलली ना, म्हणजे मला प्रपोज केला, त्याच्यामुळे ना आनंद असा कुडून कुडून बाहेर राहिलाय. कुठं? त्याच्यामुळं मी असं येडे करून राहिले बरं का. अयो लयच भारी हात तुमचा. काय झालंय? मच्छर मच्छर. हा फेकला. मच्छर होता हातावर. हा मच्छर होता तिच्या हातावर, घेतला बोटावर, चिपटून दिला भिंतीवर. वॉचमनगिरी ओके, एकदम ओके चालू आहे. नाही 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 नाही, खिडकीतून जर कोणी आलं मग, पोरीला जर बाहेर गेलं मग. अरे त्या खिडकीला मी गज लावलेली इथं.
काही सांगू शकत नाही, काही होऊ गजातून आत शकतंय. येईन का? मशीन असते गज कापायचे. हा एवढी भारी दिसायला कोणी काही फेकलं तोंड. अरे हा पण तू तिथं उभं राहायचं ना. नाही नाही, तुम्ही ड्युटी मला हे दिली तिच्यापाशी, जिथं जाईन तिथं. फक्त बाथरूम मध्ये नाही जायचं सांगितलं तुम्ही मला, बाकी सगळीकडे जाणार मी. सगळीकडे हो. तिचं लग्न करून द्यायचं, तिच्या घरी जायचं का? हा तुम्ही पगार दिला मला तर येऊ शकतो मी. तिच्या नवऱ्याच्या घरी ना. कोणाच्या? तिच्या हा तुम्ही पगार दिला तर हा मी पगार देईन ना. तिच्या नवऱ्याच्या घरी जायचा गरजच नाही आपल्याला जायची आहे ना. वाचमेंटी करायला. काय झालं? मी काय काय नाही, काय नाही, काय काय तिची पप्पी बिप्पी घेतो काय नाही समोर? नाही हो, पप्पी नव्हतं घेत. मग काय करतो आता? मीच वॉचमॅन आहे आयुष्यभर तुझा. हा? अरे कावाचं विचारते काय करतो तो असा? कोण? तो ते डोळ्यात काय गेलं काय बघतोय? अरे डोळ्यात गेलत ना मग. तुला काय? काम काय दिलंय? बिस्किट उडल होता. तुला काय काम सांगितलं तुम्ही? लक्ष. लफड्याचं सांगितलं होतं. हा विचारला ना. विचारलं ना. तसं काही नाही, ते लपड तुझं. हा? ते मम्मीने मला सांगितलं होतं हे का कुठं काय. ए बाबा काय नाही काय नाही तू काय नाही. तू आहे ना तिच्यावर चांगलं लक्ष ठेव. हा हा हा, हे मम्मी. तू टेन्शन नको घेऊ, मी सगळं हँडल करतो. काय झालं होतं माहितीये का, हं. तुझी मम्मी तुझ्यावर डाऊट घेत होती, संशय. म्हणजे तिला वाटायचं तुझं कुठतरी लफड आहे, कळलं का? हं. तू सारखं सारखं पोरासोबत बोलती म्हणून तुझ्यावर लक्ष ठेवायला आहे ना, मला सांगितलंय. पण तू टेन्शन न घेऊ, मला माहिती आहे तुझं तसं काहीच नाहीये. आणि तुला मी आता आवडायला लागलो. हा आपण आहे ना लग्नच करू आता, डायरेक्ट पळून जाऊ. हा आत्ता हा तू म्हणशील तेव्हा. चला आत्ता जाऊ. खरंच? हा मग आपली गाडी पण आहे. हा चालन चल. पण लगेच कशाला, थांब ना, एखादा ऍडव्हान्स पगार घेतो 10,000 रुपये, म्हणजे आपल्याला काम येईल ना तिकडं. हा 1 मिनिट मला सांग, माझे तुला किती पेमेंट देणार आहे? 20,000 रुपये. मी तुला 25,000 देते. 25 तू कशाला देते? आता तू बायको आहे माझी, मीच तुला 10 देतो. हे बघ मी तुला ना 25,000 देते, पण तू ना आईकडं लक्ष द्यायचं माझ्या. ऐकड हा का बरं? मला वाटतं ना आईचं काहीतरी ना आहे, कारण ना घरी कुणी येतं रे, आणि आई ना गुलू 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 बोलत असते दिवस रात्रभर. मग मला असं वाटतं तिने जर माझ्यासाठी वॉचमॅन लावलं तर माझं पण कर्तव्य आहे ना तिच्यासाठी वॉचमॅन लावायचं. बरं मी करतो, तू टेन्शन न घेऊ. हा तू पैसे देऊ नका, तू होणारी बायको आहे माझी. हा? हा बघ तू जर माझ्या आईकडे नीट लक्ष दिलं ना तर मी आहे ना तुझ्याशीच लग्न करेन आणि आयुष्यभर तुझ्यासोबत राहील. तू पण माझ्यावर आयुष्यभर लक्ष ठेवा. हो 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 मी पण आता 8 दिवस थांब, मग करू ना. बर जमल, पण लक्ष दे. हो देतो मी. चालेल. येऊ का? हा. काळजी घ्या. हा. हा तुझ्याकडे लक्ष देईल मी अधून मधून. माझ्याकडे नाही का दे ना, माझ्या आईकडे दे. पण तू पळून नको, कुठं जाऊ नको. हा? म्हणजे जाऊ नको कुठं बाहेर. नाही मी नाही जात, मी आहे घरातच. येऊ का? जेवण कर, जेवण कर. हो हो जातो. हा काही वेळ डोक्याला ताप आहे, पण आता थांब, मी आता दाखवते तुला मी काय करते. काय ड्युटी चेंज. ड्युटी चेंज? प्रमोशन भेटलं, 20,000 25,000 रुपये पेमेंट झालं. लक्ष तुमच्याकडे द्यायचं सांगितलं तुमच्या मुलीनं. ए मी काय पळून जाणार आहे का कुठं? माझ्याकडे लक्ष द्यायला, मी ज्याच्यावर लक्ष द्यायला लावलं त्याच्यावर नाही लक्ष देऊ नाही नाही, माझी इन्क्रीमेंट झालेली आहे. काय मला प्रमोशन भेटलेलं आहे. काय इन्क्रीमेंट? इन्क्रीमेंट पगार वाढ. हा 25,000 रुपये पगार भेटणार आहे, तुमच्याकडे लक्ष द्यायचं सांगितलं तुमच्या मुलीनं. हा ना 25 घे, पण तिच्यावरच लक्ष. नाही नाही नाही, तुमच्याकडे आता माझं कर्तव्य आहे ते तिचं ऐकणं. का लक्ष ठेवायला लावलंय पण? मला नाही माहिती, ते कारण नाही सांगू शकत मी, पण तुमच्याकडे लक्ष माझं. हं? हा ना. हा त्याच्यामुळे तुम्ही सावध राहा, जपून राहा. कशासाठी? तुमची काळजी घ्या आणि आजूबाजूच्या लोकांची पण काळजी घ्या. आजूबाजूच्या लोकांची कशी हा, काळजी म्हणजे घेणार मी? घरी येणार आहे. जा काम बघ पण. नाही नाही, काम हेच आहे माझं. चल. जा ना बाबा. डोक्यात वाज आले काय? ए काय कशी आहे? अगं काय कशी आहे? तिथं वाट लागली माझी, काय कशीच करती? काय वाट लागले का ग? जे माझ्या पोरीसाठी आणलं ती बाहेरच उलटलंय. उलटलं? ती माया राखण करायला आले बघ. अगं बाय बाय बाय, मुर्द्या ही काय केलं? ह्याच्यासाठी लावलं का तुला? पगार वाढली, पगार. आणि माझं 5,000 केव्हा देणार आहे? 5,000? गपना तू गप का? देतो ना. मग दे, आता महिना 5 होऊन झाला नाही बघ. 7 देतो. देतो ना. काय गा? हा काय? ती म्हणते चांगलं काम करतोय.
अगं पण तू माझ्यावर लक्ष ठेवायला बोलवलंय काय त्याला माझ्या पोरीवर लक्ष ठेवायला 25,000 रुपये पगार झालाय. 25. अरे बाबा मी देते 25 पण तिच्यावर लक्ष बरं ते जाऊ दे. काय मी आता चांगलं काम केलंय. माझं 5,000 कवा देणार तू देते म्हणलेले पाहिजे तेवढं पैसे. अगं देते पण हे कसं उलटलंय त्याला पोरीचं राखण करायला ते माय राखण कर राहिले तू म्हणली होती का नाही तू एवढं काम कर तुला पाहिजे तेवढं पैसे. ए, बाई इकडे बाजूला. अय मॅडमला जीवाला धोका आहे हो तुला. हा ना हा. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. काय केलं मग? काय हातात तुझ्या शस्त्र वगैरे आहे का? नाही, नाही. नाही ना. अरे हा नका बिका मारशील मॅडमला, कळलं का? देतो. हॅलो, अरे तू आला का रे? हा बरं आल, ते वडाच्या झाडाखाली थांबतो. कार आणली ना तू? हा मी बॅग बिग भरली आहे. आता मी लवकर निघते बरं का. हा तू जास्त कोणाला दिसू नको, लपूनच बस. हां 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 आता आहे ना आपण लग्नच करू बाबा, डायरेक्ट पळून जाऊन. मला परत इथे यायचंच नाहीये. जाऊन दे, माझ्या आईला शक घेते ना आता, तिला दाखवतेस मी काय तिची पोरगी. पण चल बरं जाऊन दे, मी टाइमपास नाही करत. चल मी निघते. हा चल बाय बाय. मग मी तर काही दिसेना कुठं, जाते मी पटकेने. तुम्हाला हे बघा मी सांगितले होय, ते गेट वाजू राहिलंय. पोरगी पळाली. गेट वाजून. पळाली. अयो आज किती लांब गेली ती. अरे जा ना, तुला वॉचमॅन ठेवलंय ना. आज गेली 4 व्हीलर मध्ये बसली कोणच तरी. बघ 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 आजची काय ती गाडी तिथं फॉर्च्युनर गाडी आहे. तुला कशाला ठेवलं होतं मी कामाला? काळी गाडी. हो, गेली पोरगी गेली आणि गाडी गेली. मला सोडून गेली. तू रडाय काय लागलाय? जाऊ दे. अरे माझी पोरगी गेली का तुझी गेली? कधीची नवत मला पोरीला डोळा आणला होता. आणला होता? अरे सांगता नाही आलं का मग? डोळा आणला मला म्हणी तुम्हाला आवडतो, लग्न करीन तुझ्या सोबत. अरे तुला लावला तिने चुना, ती पोरगी लय बारुळी होती. हा खरंच बारुळी पोरगी निघाली. मी म्हणत होती म्हणून तर ठेवलं होतं. मी तुला सांगितलेलं खरं झालं. शाळा आहे माझं राखण करायला. बरं ते जाऊ, ती वरडू नको. माझं ते पोतं ए गप्पे, तू झाला तू पोता भरला. इथं माझी पोरगी गेली पळून, त्याचं काय? अगं बाई, म्हणजे तू माझ्या उलटली. एवढं त्याला चांगलं, एवढ्या दिवस तुझ्या पोरीला सुखरूप ठेवलं. कधी येईन आता ती? नाही आता मला ती सांगूनच गेली केव्हा येणार रिटर्न म्हणून. बरं ते जाऊ दे, माझं दिबर तुमचा तिकडे गोंधळ घाला. माझं त्याच्यावर पोट आहे, जगतय. अगं ए, तू बारुळे, इथं माझा नवरा मला काय करीन माहिती का? कापून ठेवून ना. बरं पगार, आता मला काय करू? मी काय घेणं देणं? पगाराचं काय? तू पगार गेला तिकडं चुलीत आणि तू निघ. चल ए निघ का तू बी चल. तुझा मुडदा बसवला माझ्या उरा कुठं होते त्यांच्या आईला. ही दोघं जण निघून गेले. माझा अख्खा महिना असंच व्हायला गेला की ह्याचं 5,000 हिचं 5,000. टोप्या लावायचं ना, काहीच उपयोग नाही. चला खुरपं घेऊन शेतात लोकांच्या बाई.